फुटीनंतर शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी झालेल्या आंदोलनाची कोंडी अद्याप फुटलेली नाही। सरकारच्या वतीनं कॉकरोच जनता पार्टीला चर्चेला येण्याचं आवाहन केलं जात असताना चर्चा कोणासोबत आणि कुठे करायची यावर घोडं अडलंय। संसदेतली कोंडी देखील कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा अध्यक्षांची आज भेट घेतली। दुसरीकडे आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियातून नीट पेपर फुटीच्या तपासाबाबत एक महत्त्वाची घोषणा केली आहे। दिवसभरात काय घडलं बघूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। सरकार ॲक्शन मोडमध्ये। फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी, पंतप्रधानांची घोषणा। तेरा आरोपींविरोधात सीबीआयचं लवकरच दोषारोपपत्र। विरोधक मात्र असमाधानी, संसदेतली कोंडी कायम। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधी पक्षांसह सीजेपी ठाम। नीट पेपर फुटीवरून देशात रणकंदन सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी यावर प्रथमच थेट भाष्य केलं। देशातल्या युवकांचं हित आणि भविष्याला आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे। पेपर फुटी प्रकरणातल्या सर्व दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी हा खटला त्वरित निकाली काढण्याच्या हेतूनं जलदगती न्यायालयाची स्थापना केली जाईल। विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतल्या जात असलेल्या निर्णयांच्या मालिकेत हे एक महत्त्वाचं पाऊल आहे। युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्या कुणालाही माफ केलं जाणार नाही अशी एक स्फोट पंतप्रधानांनी केली। विशेष म्हणजे इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये त्यांनी ही पोस्ट लिहिली। या घोषणेचं सत्ताधारी पक्षांनी अर्थातच स्वागत केलं आणि सरकार संवेदनशील असल्याची पावतीही दिली। ये केवल स्टोन पेटर्स के रूप में युवाओं को देखते हैं। मैं भारत और एनडीए की सरकार और नरेंद्र मोदी का विजन है कि हम पूरी तरह से युवाओं को उनके सुनहरे भविष्य के बनाने के लिए संकल्पित हैं और हम पूरी तरह से इस वचनबद्ध हैं कि हम युवाओं के भविष्य को सुरक्षित करेंगे। उन पर जो भी परीक्षाएं में विषय आए हैं उस पर कड़ी कार्रवाई होगी। सरकार हमेशा से एजुकेशन को लेकर और युवा पीढ़ी को लेकर बहुत ही संवेदनशील रही है पहले से ही, इसीलिए अलग अलग स्कीम्स भी बनाई गई थी। नीट एग्जाम के बारे में अगर स्पेसिफिकली कहा जाए तो नीट एग्जाम के लीक जो पेपर्स हुए उसके सारे के सारे जो आरोपी थे वो अंदर ही है और उनको कड़ी से कड़ी सजा होगी, ये भी तय है। तो माननीय मोदी जी ने यही कहा है कि न्याय जरूर मिलेगा। जो बच्चों से खिलवाड़ जो कर रहे हैं उनके हम लोग सहन नहीं करेंगे। फास्ट ट्रैक पे उसको रिजल्ट लगे, आपको रिजल्ट ही चाहिए ना, आपको रिजल्ट चाहिए तो रिजल्ट देने के लिए हम लोग तैयार है, लेकिन पूरे देश में ऐसे अराजकता निर्माण करना अच्छा नहीं है। ये विरोधी पक्ष ने समझना चाहिए। तर पंतप्रधानांच्या या ट्विट नंतर अद्याप विरोधी पक्षाचं समाधान झालेलं नाही। जितनी भी डिमांड है इनको पहले आप फुलफिल करो ना, इतना मुश्किल नहीं है। सिस्टम में भरोसा टूट गया है, बच्चों का, स्टूडेंट्स का भरोसा टूट गया है। तो सिस्टम द्वारा अगर आप कोई सोल्यूशन देंगे तो बच्चा उसको एक्सेप्ट नहीं करेगा। बच्चों की बात सुने, जो बच्चों की मांगे हैं उनको पहले पूरी करें, तभी सोल्यूशन निकलेगा। आज जे मोदींनी ट्विट केले का काय केले मला कल्पना नाही की दोषींना सोडणार नाही, तर ज्यांनी या मुलामुलींवरती निर्दयीपणाने लाठीमार केलेला आहे, ज्यांनी मुलींचे कपडे फाडलेत, जे पोलिसांच्या वेशात न येता जे गुंड तिकडे घुसलेत, या गुंडांना पकडून त्यांना सुद्धा कठोर शिक्षा करण्याची जबाबदारी मोदी घेत आहेत का? हे गुंड कोणी घुसवले होते, हे गुंड कोणी आणले होते आणि राजरोज फिरतात, त्यांचे पण व्हिडिओ आहेत। पेपर हा तुम्ही सेट करताय, पेपर सेटर हा असताना सेट करतोय, त्या इन्स्टिट्यूशनमध्ये पेपर जातात, 4 वर्षाचा कालावधी आहे, 4 वर्षाच्या कालावधीमध्ये पेपर सेट करायचे, 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 4 वर्षाच्या काला
आणि तुम्ही पकडले कोणाला तर चपराशाला पकडलेलं आहे. लोक आता मूर्ख राहिलेली नाहीत. मैं मोदी जी से कहना चाहता हूँ, इस तरह का मिस एडवेंचर मत करना. आपने सोचा था सोनम वांगचुक को उठा लेंगे तो धरना खत्म हो जाएगा. सोनम वांगचुक को उठाने के बाद धरना और बड़ा बन गया. आपने सोचा था कि सोमवार को संसद मार्च के दौरान लाठी चार्ज करके टीयर गैस के गोले छोड़ के बच्चों को डरा देंगे, उनमें दहशत पैदा कर देंगे. उसके बाद वो और बड़ा बन गया. इसीलिए मैं उनसे कहना चाहता हूँ कि इस तरह का मिस एडवेंचर मत करना, ये आपको बहुत भारी पड़ेगा. विरोधी पक्षाप्रमाणेच उपोषणकर्ते सोनम वांगचुक आणि CJPलाही पंतप्रधानांची ही घोषणा अपुरी वाटते. पंतप्रधानांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी आधी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा अशी त्यांची मागणी. ते सगळ्यांशी बोलत आहेत. कालच काही मंत्रीगण पण त्यांना येऊन भेटलेले आहेत. पॉझिटिव्हली त्यांची जी मागणी आहे, यापुढे सरकारने जास्त दिवस त्याला एक्सटेंड न करता त्यांची जी मागणी प्रधानजींचा इस्तिफा किंवा राजीनामा आहे तो लवकरात लवकर व्हावा, म्हणजे त्यांच्या हेल्थच्या दृष्टीने ते ठीक राहील. धर्मेंद्र प्रधान जर मंत्रिपदावर असतील आणि चौकशी जर होत असेल तर ती चौकशी कोण्या पद्धतीनं होईल, म्हणून धर्मेंद्र प्रधान यांनी पहिले राजीनामा देऊन नंतर याची चौकशी केली. किती दिवस थांबता येते? मी आता हे अजून 10-15 दिवस तरी इथं थांबणार आहे. आंदोलन जोपर्यंत आंदोलन राहील तोपर्यंत. आणि आमची बॅकअप टीम पण येणार आहे. मी गेल्यानंतर आम्ही दुसरे पोरं इकडे आणण्याची तयारी आमची चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सपोज करत नीट पेपरफुटीचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याची घोषणा करताच CBIने आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्याची तयारी केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 13 आरोपींना अटक करण्यात आली असून सर्व आरोपी अजूनही तुरुंगातच आहेत. तसेच आरोपींविरोधात CBIने सबळ पुरावे जमा केल्याची सूत्रांची माहिती आहे. त्याचवेळी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधी पक्षांनी सलग तिसऱ्या दिवशी संसदेत गोंधळ घातला. राज्यसभेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंनी राजीनाम्यानंतरच चर्चा होईल ही भूमिका कायम ठेवली. तर विरोधकांचा हेतू साफ नसल्याचा आरोप संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केला. सरकार आगे आए, स्टेटमेंट दिए कि जो इस्तीफा हम पूछ रहे हैं और एजुकेशन मिनिस्टर इस्तीफा देना चाहिए. हमारा उम्मीद थोड़ा सा कायम हुआ था कि चर्चा हो सकता है क्या आज, तो कांग्रेस पार्टी ने कंडीशन लगाया. हमने ये अनुरोध किया कि चर्चा किस प्रकार से कितना लंबा चलेगा ये हम आपस में मिलकर तय करें, लेकिन कंडीशन मत लगाइए. कंडीशन लगाने से आपका जो इंटेंशन है वो ठीक नहीं है. दुसरीकडे सरकारनं पुन्हा एकदा आंदोलकांना चर्चेला येण्याचं निमंत्रण दिलंय. आपके साथ चर्चा में देश के स्वास्थ्य मंत्री और वरिष्ठ नेता श्री JP नड्डा जी रहेंगे. उनके हमरा उनके संग मैं भी रहूंगा और धीरे धीरे हम इसी चर्चा के माध्यम से समाधान की ओर बढ़ सकते हैं और समाधान से ही नया रास्ता भी निर्धारित हो सकता है. जहां भी आप कहें, चाहे आप रेजिडेंस पर कहें नड्डा जी की, तो वहां भी चर्चा हो सकती है. अगर आप कहें ऑफिस में, तो ऑफिस में भी हो सकती है. जैसे मैंने कहा, हमारे लिए ये कोई प्रतिष्ठा का विषय नहीं है. और श्रोताओं की जानकारी के लिए मैं ये भी कह दूं कि कल दोपहर से लेकर के आज दोपहर तक 4 मर्तबा हमारी ओर से औपचारिक तौर पर ऑफर जा चुका है, पेशकश जा चुकी है. JP नड्डांचं कार्यालय किंवा त्यांच्या घरी चर्चा होणार नाही असं CJPने बुधवारी जाहीर केलं होतं. चर्चा करायची असेल तर जंतर मंतरवेळा किंवा कॉन्स्टिट्युशनल क्लबसारख्या तटस्थ ठिकाणी चर्चा व्हावी असा प्रस्ताव CJPचे प्रवक्ता सौरभ दास यांनी दिला होता. मात्र आता नड्डा यांच्याशीच चर्चा नको असा पवित्रा CJPने घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. एखादं आंदोलन होतं तेव्हा थोडीफार माघार घेऊन तोडगा काढण्यासाठी वाव दोन्ही बाजूंकडून ठेवला जातो. आता ही कोंडी कशी फुटणार, कोण 2 पावलं मागे घेण्याची तयारी सर्वप्रथम दाखवणार, याकडे फक्त दिल्लीच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष असेल. नवी दिल्लीहून वेदांत नेम आणि सोमेश कोलगेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.